वाईट परिस्थिती. मुलं म्हणतात दादा तुम्ही काय आणलं, बाजारला गेलं ते काय आणलं, आम्हाला बेसकीचा पुढं नेता येत नाही, आम्हाला खाऊन येतं. जाऊ दे काका. तुमचं नेमकं आता किती क्षेत्र आहे आणि उत्पन्न कसं आहे? माझं 5 एकर क्षेत्र आहे, कांदा आहे, पण कांद्याला 500-600 रुपये भाव असल्यामुळे मला भाडे देऊन मजुरी पैसा मिळत नाही आणि मुलाला खायला नेता येत नाही. शांतराम. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस मोठी ताकद लावून बोलले होते. 7-12 कोरा 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 कोरा. व फडणवीसांनी अधिवेशनात घोषणा केली. शब्दांच्या जाळ्यात परत शेतकरी एकदा अडकला. ते बोलले शेतकऱ्याला कर्जमाफ असं नाही बोलले, पात्र शेतकऱ्यांना थकीत पीक कर्ज माफ. व शेतकऱ्यांना परत एकदा फसवलं आहे. आपण जर बघितलो तर 2008ला कर्ज माफ झालं, 2012ला कर्ज माफ झालं, 2019ला कर्ज माफ झालं, मला वाटतं 15ला पण माफ झालं, 2-4 वेळेस कर्ज माफ झालं. परंतु त्यांचा कर्जमाफीच्या बाबतीत खूप अभ्यास चालतो. परंतु आजपर्यंत ज्या शेतकऱ्याला कर्ज माफ नाही झालं असा गाळात गुंतलेल्या शेतकऱ्यांचा अभ्यास त्यांनी काय आजपर्यंत केला नाही. आपल्याबरोबर शेतकरी आहे. आपण लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये. काका काय आहे, शेतकऱ्याला आत्तापर्यंत कायमच पात्र आता शब्द टाकला आहे, कायम एकराच्या मर्यादा दिल्या जात आहे, त्यानंतर सालाच्या मर्यादा जात आहे. त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी याच्यातून हुकून जातात कर्जमाफीमधून. तुमच्या गावात काय परिस्थिती आहे? आमच्या गावातही भरपूर लोकांवर कर्ज आहे. आणि कर्ज का आहे तर शेतीमालाला भाव नाही. एकदा कर्जमाफी केली पुन्हा कर्जबाजारी शेतकरी व्हायला नाही पाहिजे. त्याला कारणच हे आहे का शेतीमालाला योग्य रास्त भाव नाही आणि म्हणून शेतकरी कुठंतरी कर्ज उचलतो. आपल्या आईवडिलांना दवाखान्यात येतो, बायकोला कुठंतरी डिलिव्हरीला त्याच्याकडे पैसे नसतात, दवाखान्याला कुठंतरी पैसे नसतात आणि मग पर्यायाने त्याला कर्ज घ्यावाच लागतं. कारण शेतीमालाला भाव मिळेल नसतो आणि पैसे झाले नसतात आणि मग आजारपण काढायचं कसं, प्रपंच सांभाळायचा कसा, त्याच्यासाठी तो कर्ज काढतो. आणि कर्ज काढल्यावर सरकार म्हणतं आम्ही मागं कर्जमाफी दिली, छत्रपती शिवाजी महाराजांची नावाने कर्जमाफी केली. वास्तविक अशी कर्जमाफी त्या कर्जमाफीला असं नाव दिलंच नाही, कारण ही लबाड कर्जमाफी आहे. सांगतात आम्ही 2 लाखपर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो, 2 लाखापर्यंत शेतकरी 50% बसत नाही. राहिलं शेतकऱ्याने करायचं काय? सांगतात का रेग्युलर शेतकऱ्याला फक्त 50,000 देणार आहे. मग 50,000 देणार मग तो म्हणतो मी रेग्युलर राहूच कसं, मी बी थकीत होतो. कारण 50,000 मिळतात आणि थकबेदाराला जर 2 लाख मिळतात आणि मी रेग्युलर होऊन मी काय पाप केलं, मला 50च का, मग मलाही थकबाकीदार व्हायचं आहे. आणि त्याला थकबाकीदार व्हायचंच नसतं. पण शेतीमालाला बाजार भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, मक्याला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही. कांद्याची परिस्थिती अशी दयनीय अवस्था झाली, 500-600 रुपये कांद्याला भाव मिळतो. शेतकऱ्याचे शासनाचे आयात निर्यात धोरणं चुकीचे असल्यामुळं शेतकऱ्याला हे दिवस आले. सरकारचीच चुकी आहे. आणि मग सरकारची चुकी असेल तर सरकारने या शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणजे 7-12 कोराच केला पाहिजे. आणि कोरा केल्यानंतर त्याने शेतकऱ्याला पुन्हा कर्जमाफी मागू नये, याच्यासाठी त्याच्या शेतीमालाला योग्य रास्त असा भाव दिला गेला पाहिजे. तुमच्या दादा 2 मिनटं. तुम्ही क्षेत्र किती तुम्हाला? 2 एकर. आत्तापर्यंत बऱ्याच कर्ज माफ्या झाल्या. तुम्ही कर्ज वगैरे घेतलं आहे का, थकीत वगैरे? नाही, कर्ज घेतलं आहे. किती म्हणजे? 2 लाखापर्यंत. बरं, कर्ज माफ झालं आहे का तुम्हाला? नाही, कर्ज नाही माफ झालं. कधीचं कर्ज होतं? 2017, 18, 19 दरवर्षी कर्ज, म्हणजे आत्ताही पण कर्ज काढलेलं आहे. कोणते पीक कर्ज आहे का? कर्ज आहे. बरं, कोणत्या बँकेचं का सोसायटी? SBI बँकेचं आहे. अच्छा. आता व्याज धरून किती झालं असेल ते? तिचं मुद्दल किती होती? मुद्दल 1,60,000. आणि किती क्षेत्र? 82 गुंठे क्षेत्र आहे. 2 एकर. 82 गुंठे म्हणजे जवळपास 2 एकर. किती म्हटले? एक किती? 1,60,000. 1,60,000. किती वर झाले असेल तरी? आता मागच्या वर्षी काढलं आहे. मग बसू शकता. थकलेलं आहे ना? नाही, थकलेलं नाही. नवीन कर्ज काढले मी आता. नवीन कर्ज काढलेलं आहे. काय तुमच्या गावात काय परिस्थिती? तुमचं कर्ज पीक कर्ज आहे का कोणतं आहे? हो आहे ना माझ्याकडं. कधी काढलंय? माझं 2 वर्ष झाले 3 लाख रुपये पीक कर्ज काढलेलं आहे. मला बँकेवाले सांगतात तुम्ही रेग्युलर पैसे भरा तरच तुम्हाला, नाही तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळणार नाही, तुम्हाला आम्ही दारात उभं करणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला पर्याय ते वरचे व्याजाचे कोणी पैसे भरून रेग्युलर व्हावं लागतं. कोणती बँक आहे? SBI.
सोसायटींचा काय प्रश्न आहे? सोसायटीमध्ये तुम्ही कर्ज घेत नाही का? सोसायटी आता आम्हाला उभंही करते नाही, कारण सोसायटीला जे 2 मिनिट दोघं तुम्ही या नाही इकडे. सोसायटी आम्हाला उभंच करते 5 मिनिटं नाही. याचं कारण का सोसायटीला सरकारने ती जी कर्जमाफी होती त्याच्यात सोसायटीला बसवलं नाही. सोसायट्या थकीत झाल्या आणि सोसायटीची दयनीय अवस्था झाल्यामुळं सोसायटी आम्हाला मिळती नाही. पर्यायनं आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये जावं लागतं, त्यांची दारं झिजवावं लागतात, मॅनेजरची काहीतरी त्याच्या रावण्या करावं लागतात, त्याच्या पाया पडावं लागतं, बाबा आम्हाला कर्ज दे. कारण कर्ज का दे तर आमच्या शेतीमाला भाव नसल्यामुळे आम्हाला कर्ज दे, कारण कुटुंब चालवायचं आहे. जर ते नाही चाललं तर एक दिवस आम्हाला आत्महत्या करायची पाळी आहे. आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली नाही तर कमीत कमी 50% शेतकरी प्रत्येक गावामध्ये आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यांची बायको त्यांना दारा उभं एवढी वाईट परिस्थिती. एवढी वाईट परिस्थिती. मुलं म्हणतात दादा तुम्ही काय आणलं, बाजारला गेलं ते काय आणलं, आम्हाला बेसकीचा पुढं नेता येत नाही, आम्हाला खाऊन येतं. राहू दे काका. तुमचं नेमकं आता किती क्षेत्र आहे आणि उत्पन्न कसं आहे? माझं 5 एकर क्षेत्र आहे, कांदा आहे, पण कांद्याला 500-600 रुपये भाव असल्यामुळे मला भाडे देऊन मजुरी पैसा मिळत नाही आणि मुलाला खायला नेता येत नाही. शांत राहा. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. फडणवीस साहेब बोलले होते विधानसभेच्या निवडणुकीत 7-12 कोरा 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 कोरा. आणि आता त्यांनी काही शब्दप्रयोग केले की पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ. काय वाटतं तुम्हाला? आम्ही बसलोच नाही त्याच्यात. तवा शब्द असा होता 7-12 कोरा कोरा कोरा. आपण म्हणलो कोरा करणारे बरं, कोरा नसता केला, कांद्याला भाव असते आम्ही भरून दिले असते. आता 7-12 कोरा झाला नाही, कांद्याला भाव नाही, काय करायचं शेतकऱ्यांना? कांदे गेले 600 रुपये, कर्ज भरायचं. बघू शकतो आपण. खूप वाईट वेळ आहे ही. 660 रुपये कांदा गेलेला आहे हा. म्हणजे सगळ्याच वस्तूंचे भाव वाढता पण शेतमालाचे भाव वाढत नाही. काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना? कर्ज भरायचं का मजुऱ्या भरायच्या? 600 रुपये कांदे गेले, 600 रुपयामध्ये काढायचा आणि लावायचा खर्च नाही पिटला. खादी औषधं तर खूप लांब आहे. 2000 रुपये बॅग घेतलेली खादीची. म्हणजे काय बोलावं आणि काय म्हणावं सरकारला तेच आता सुचना शेतकऱ्यांना. अवघड झाले. कर्जमाफी जरी झाली असती तरी थोडं आधार आला असता. दादा भुसे चांदवडच्या उपोषणानंतर दादा भुसेंनी शब्द दिला की आम्ही शेतकऱ्याचेच पोर आहे, आम्हाला जाणीव आहे. आणि मुख्यमंत्री येत आहे उद्या इथं काय ते मराठा साहित्य संमेलन काहीतरी चालू होतं, तिथं येत आहे आणि आपण हा विषय घेतो, आपण शिष्टमंडळाला पण घेऊन जाऊ. काय नुसते गाजरं दाखवायचेच काम चालू आहे का? सगळे असेच म्हणत्या आम्ही शेतकऱ्यांचे. पण जर रिअल गोष्ट चावळली कोणीच शेतकऱ्यांची नाही. जशी त्याची पोळी भाजून घ्या. त्या दादा भुसेनला सांगितलं असेल जा काहीतरी गाजर दाखवून द्या आणि आंदोलन बंद करून टाका. तसंच झालं नाही तर काय झालं सांगा? आणि विरोधकांचं काम आहे बोलायचं. तिथे शोभा बादशाह आल्या होत्या, तुमचे काय त्यांचं नाव ते भगरे सर आले होते. यांनी त्यांना धारेवर धरायला पाहिजे होतं ना. वरून हे म्हणता की आपले माननीय नेते आले वगैरे आणि आम्ही पण आवाज उठवतो आणि काय चाललंय नेमकं? विरोधकच राहिले नाही. सगळ्यात मूळ गोष्ट शेतकऱ्यांना कोणीच राहिलं नाही. विरोधक असू सत्ताधारी असू सगळे एक होऊन जात्या. शेतकऱ्यांच्या मध्ये एकदम पाणी होऊन जातं. काहीच मजा नाही. 7-12 कोरा करा झाला का? 2 लाखापर्यंत, ते पण कोणाला झालं 2 लाखापर्यंत? 1 रुपया बसला नाही आम्ही त्याच्यामध्ये. माझ्यावर कर्ज आहे. किती साली काढलेले? काय किती आहे तुमचं क्षेत्र? आम्ही क्षेत्र आहे मला 5 एकर. एकाच खात्यावर आहे का? एकाच खात्यावर. बरं, हां. मी काढलेले पण 55,000 रुपये सोसायटी भेटती बघतं मला. पण काय पीक कर्ज आहे का मध्यम मुदत आहे? पीक कर्ज आहे. अच्छा, मग तुम्ही बसशाल ना. मी बसशाल पण मग याच्यानं काय होणार आहे? माका दुसरं आहे ना मध्यम मुदतचं. माझं 10 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर. मला 55,000 रुपये माफव झाले. त्याचं नाही काही. 10 लाख झाले असते ना मग आज काहीतरी माझं झालं असतं. 55,000 माफवून काय होणार आहे माझं? बरोबर. सांगा ना. असा विषय चालला आहे. दादा तुमचं किती क्षेत्र आहे? 5 एकर. अच्छा. आणि किती कर्ज काढले तुम्ही? 5 लाख. 5 लाख कधी काढलेलं आहे? 2017 मध्ये आणि कशाचं कर्ज होतं ते? पीक कर्ज. 5 लाख पीक कर्ज आहे.
थकून का मुद्दल? थकून अच्छा, मुद्दल किती काढलं? मुद्दल 3 लाख. बापरे. आता तुम्ही 2012, 15, 14च्या वेळेस काही माफ झालं होतं का तुम्हाला? नाही झालं होतं. लेगुलर का बरं? लेगुलर होतं. त्याच्यानंतर तारीख बसली नव्हती. तारीख त्याच्या नंतर बसली नव्हती. मुदत वाढत होती. काय वाटतं? जे शेतकरी भरते रेग्युलर त्यांना तुम्ही काहीच नाही. जे थकीत आहे त्यांना तुम्ही 2 लाखापर्यंत फक्त पीक कर्ज. त्याच्यात करायचं काय? हे आता माझ्यावर 10 लाख कर्ज, हे कोण भरायचं? मी भरून दिलं असतं मा कांद्याला भाव असता तर. मी 5 एकर कांदे लावलेले होते. मला प्रति एकर 70 ते 80 हजार रुपये खर्च येईल. माल ट्रॉलीची उरायले 12,000 रुपये. हिशोब लावा तुम्ही. माझे कांदे 25 किलो. एक विषय अगदी धडधाकट काका, एकदम म्हणजे समजदार, ज्याला पूर्ण मॅच्युरिटी राहते, का जो पूर्ण घर सांभाळतो आणि गाव सांभाळतो, असे काका ढासा रडले आज आम्ही मगाशी. होतो तिथं. इतके रडले ते का त्यांचे डोळ्यातले अश्रू पाहून आम्हाला रडू आवराना. काय केलं पाहिजे त्या काकांना? त्यांना का जेवढं रडू आलं? पूर्ण घरात जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मरून जावा तर घर कोण सांभाळेल? नाही मरावा तर मग घर कसं पोसायचं? असा विषय चालला आहे. धन्यवाद दादा. त्याने कर्जमाफी जाहीर केली हे चांगली गोष्ट आहे, पण ते ना पुरे शेतकरी घेतले, पण त्याने जो शब्द दिला आहे कोरा, तो कोरा केला पाहिजे पूर्ण. नुसतं पात्रांना 2 लाखाच्या आत हे काही योग्य नाही आहे. नाही, आजपर्यंत जी कर्जमाफी झाली 2008ला शरद पवार साहेबांच्या काळात कर्जमाफी झाली. त्याच्यानंतर मला वाटतं भाजपाने 1.5 लाखाच्या आत कर्जमाफी एकदा केली होती, त्याला सालाच्या मर्यादा केला. त्याच्यानंतर ठाकरेंच्या काळात कर्जमाफी त्यांनी 2 लाखाच्या आत आणि सालाच्या मर्यादा केला. परंतु शेतकऱ्याला कायमच सालाच्या मर्यादा घातल्या जात्या, एकराच्या मर्यादा घातल्या जात्या. परंतु जो गाळात गुंतलेला शेतकरी आहे, जिचे म्हणजे अगदी आता ते काय म्हणते ना त्याला बुडीत कर्ज असंच म्हणू शकतो, ते कर्ज मापासून ते बऱ्याच शेतकऱ्याला झाले नाही. असे काही शेतकरी आहे का आपल्याकडे? नाही कर्ज नाही. ज्यावेळेस शरद पवारांनी कर्ज कोणाचंच माफ नाही झालं. सरकार 6 वर्षापासून तीच योजना राबवू राहिलं. फक्त दर अधिवेशनात नव्याने सांगत राहिले याच्यात कोणाचं कर्जमाफी होणार नाही. दर वर्षाला 1.5 लाख रुपये व्याज होऊ राहिलं, 1.5 लाखाची कर्जमाफी देऊ राहिले. सरकार फक्त बावळ्यात काढून राहिलं, आश्वासनं देऊ राहिलं. कोणालाच काही फायदा होणार नाही त्याचा. एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. थोडं पुढे एकदम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते 1.5 लाख 2 लाखाची मर्यादा करत्या, 1.5 लाख 2 लाखाची मर्यादा करत्या, पण ते जाहीर करते नाही का व्याजा सगट का मुद्दल नेमकं कशा पद्धतीने कर्ज माफ करणार? हे जाहीर फक्त एवढंच करते का 2 लाख तुम्हाला कर्जमाफी आहे. फक्त तळागाळातल्या शेतकऱ्याला एवढंच माहीत होतं का 2 लाखाची कर्जमाफी आहे. फक्त 2 लाख जर 2 वर्ष थकलं तर ते 4 आणि 5 लाख होऊन जातं. तर शेतकरीचं कर्जमाफीत बसतच नाही. कोणताच शेतकरी 2 लाखवाला नाही बसत, तर 2 लाखाची माफी करून उपयोगच काय? आता शेतकऱ्यांनी शहाणं झालं पाहिजे, कारण तिथं जे आकली नसतात, जे शेतकरी ज्यांना शेतीचं क म्हणता फ माहीत नाही, असे लोक तिथं बसतात. खरं तर काही नाही, ते म्हणते ना 7-12 कोरा करू, त्यांचा द्वारा तोडून त्यांचा नारा संपून टाका, विषय मिटून टाका. दुसरा एक विषय दादा, ज्यावेळेस ते निवडणुका जवळ येतात त्यावेळेस आश्वासन दिला. आता शेतकऱ्यांनी सुद्धा कुठंतरी जागं झालं पाहिजे. त्यांना म्हणा आम्हाला ज्या स्टॅम्प करून दिला पाहिजे. तुम्ही जे म्हणता ना आश्वासन आहे ना, आश्वासन स्टॅम्प करून घेतला पाहिजे का? तुम्ही जे आश्वासन द्या स्टॅम्प करून द्या. अहो स्टॅम्प नाही, त्यांचं सगळं केंद्रापर्यंत त्यांचे स्टॅम्प तेच फाडतील आणि तेच नवीन बनवतील. आपल्याला कळून देणार नाही. हे सगळं बावळ्यात काढायचे कामं चालू आहे. याच्यात काहीच फरक नाही होणार. दादा 2 मिनिट यार. कर्ज माफी जी झाली काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफी झाली पाहिजे. पात्र शब्द वापरलाच कशाला? पूर्ण सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. आज कांदा 500 रुपये किलो जातोय, क्विंटल जातोय. तर या कांद्याला 2 ते 2.5-3 हजार रुपये भाव बांधून दिले. मग हा भाव गेला कुठे? शेतकऱ्यांचं पुरं कर्जमाफी झाली पाहिजे. आज औषधाचे भाव काय झाले, खादीचे भाव काय झाले, 2200-2500 रुपये खताची गोणी भेटती. या शेतकऱ्याला कोणत्याच भावात परवडत नाही. तर या सरकारने पुरं सरसगट कर्जमाफी द्यायला पाहिजे. पात्र शब्द वापरलाच नाही पाहिजे. जसं तुम्ही 5 वर्षाचं इलेक्शन लढवता तसपासून जेवढे शेतकऱ्यांनी कर्ज काढलं पुरं सरसगट माफी झाली पाहिजे. दुसरा एक विषय, आता साधा मोबाईलला रिचार्ज मारायला गेलो मी, आता 361चा 50 GB बॅलन्स मारला तर 5 रुपये म्हणजे जवळपास 18 ते 12% व्याज आहे, म्हणजे त्याला GST आहे ना सर. शेतकऱ्याच्या मालाचं काय मग? सर शेतकऱ्यांना आजच मागून पुढून ठोकायची, 500 रुपये क्विंटलला द्यायचा आणि सरकारनं उड्या मारायच्या. आम्ही आमचं आश्वासन देऊ, तमकं देऊ, पार सरकार पडव आलं मग आम्हीच कर्जमाफी देऊ असं सांगतात ते. वरून म्हणायचं आम्ही दिलं तुम्हाला. दिलं तुम्हाला, आमच्याकडून दिलं तुम्हाला, तुम्ही आम्हाला मतदान करा परत. म्हणजे शेतकरी ते ना कर्जमाफी दिली, आपण त्यांच्याच मागं मतदान करू असं शेतकऱ्यांचं धोरण राहतं. शेतकरी असं करायला नाही पाहिजे. शेतकऱ्यांनी सरसगट द्यायला पाहिजे, नाही तर देऊच नका म्हणा असं. आता मकाचं काय मार्केट आहे सध्या?
1500-1400 रुपये क्विंटल जाती. सरकारनं दिलंय 2400 रुपये भाव लिहून. तिकडं जर 10 दिवस जर ट्रॅक्टर उभे राहून जर खाली होत नाही त्याचा उपयोगच नाही सरकारचा. पैसे जर 3-3.5 महिने द्या त्याचा उपयोगच नाही. आणि आश्वासन लय मोठे फेडरेशनची 2400 रुपये भावाने सरकार घेते. देते ना 50-50 कट्टे देताना दिवसाला भरायला ती 50-100 ट्रॅक्टर तिकडे रोजचे उभे. लोकांची खायची मवती तिकडं खायला काही नाही. चहा देते नाही ते. चहा तर द्या ना फुकट घेता तुम्ही घ्या ना मग शेतकऱ्याला काहीतरी द्या मदत. रात्र तिकडे झोपेल राहते शेतकरी. चला तुम्हाला पाहायला दाखवतो आता लगेच. तुमची मका घेतली की घेतलीच नाही ते म्हणे थोडी तुमची काळी 4-8 दाणे ते ना घेतलीच नाही. मग काय करायचं. मी तर असं ऐकलं व्यापारीची घेतल्या जाते. व्यापारीच घेते आणि तिकडं पार्सल करत्या. शेतकऱ्याचे उतारे घेऊन टाकेल ते ना. शेतकऱ्याला पैसे आले बरोबर ते काढून घ्या. दादा 2 मिनिटं. हो या दादा एक विषय. आजपर्यंत सरकार कोणतं पण असू भाजप असू काँग्रेस असू यांनी कायम शेतकऱ्याला खोटे आश्वासनं द्यायचे व नंतर म्हणायचं. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस बोलले होते का शेतकऱ्याचा 7-12 करूया कोरा 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 आणि 7-12 कोरा कोरा कोरा. व तेच फडणवीस आज म्हणत्या 7-12 कोरा पण नाही आणि कर्ज माफी पण नाही. ते म्हणत्या शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ पात्र शेतकऱ्यांना. म्हणजे हे काय बनवी नेमकी. शेतकऱ्याचं शोषण अजून किती दिवस होणार. आता ते शेतकऱ्यांचं शोषण किती दिवस होणार आहे सरकारलाच माहिती आहे. आपण कसं सांगू शकतो बरोबर नाही. खऱ्या अर्थानं माझं एक म्हणणं आहे की सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. त्याच्यामध्ये कुठल्याही जातचा काठी ठेवला नाही पाहिजे. सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. पूर्ण शेतकऱ्यांचा जसा शब्द दिला होता तुमचा 7-12 परिपूर्ण कोरा करू. असे जे काही पीक कर्ज घेतलेले काही शेतकरी असतील त्यांचा सरसकट 7-12 सरकारने कोरा केला पाहिजे आणि त्यांच्या शब्दाला जागलं पाहिजे. दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आपला जे काही आज आपण लासलगाव कांदा मार्केटमध्ये उभं आहे. आज जर कांद्याचा प्रश्न आपण बघितला तर कांदे हे सरासरी 5 ते 6 रुपये किलो दराने विकत आहे. तर हे 5 ते 6 रुपये किलो विकणारे कांदे शेतकऱ्यांना काहीच परवडत नसल्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की सरकारने त्वरित या कांदा उत्पादकांना 1000 रुपये क्विंटलने अनुदान लगेच जाहीर केलं पाहिजे. आणि जे अनुदान मागण्याचं आमची अपेक्षासुद्धा नाही. जर तुम्ही आम्हाला आमचा योग्य दर दिला असता कांद्याला योग्य दर म्हणजे 25 ते 30 रुपये किलो ज्यावेळेस दर मिळेल त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी कांदा शेती करणं थोडंफार प्रमाणात परवडत. जर तो दर आता 7 आणि 8 रुपये देतोय तर अक्षरशः कांदा उत्पादकांना त्यांचा केलेला खर्चसुद्धा या दरामध्ये निघत नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे की सरकार ज्यावेळेस आपले फडणवीस साहेब मुख्यमंत्री नाशिकला आले होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की कांद्याच्या प्रश्नावरती मी त्वरित बैठक लावील. परंतु आज तो शब्द देऊनही 15 दिवस झाले. आमचे कांदे संपत आले पण अजून काही बैठक झालीचं आम्हाला अजून कळलेलं नाही. त्यामुळं सरकारला विनंती करतो की सरकारने त्वरित शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादकांसाठी एक बैठक जाहीर करावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आज जो काही पडलेला बाजारभाव या बाजारभावाच्या विषयी सरकारने त्वरित 1000 रुपये क्विंटलने शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावं. या अनुदानातून शेतकरी काही करोडपती होणार नाही परंतु येणाऱ्या भविष्यातील जी काही कांदा शेती आहे ही कांदा शेती सुरक्षित राहील आणि कर्जमाफी दिली ना आता त्यामधून अनुदान देतं का ते. आता तुम्ही जो काही प्रश्न मला विचारताय का प्रत्येक कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्याने कांदे विकले असं काही नाही. असे बरेच शेतकरी की ज्यांनी कर्ज काढलेलं नाही परंतु ते इकडून तिकडून पैसे उचलून कांदा शेती उभी करताय तर ते भविष्यात कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने अनुदान दिलं पाहिजे अशी माझी एक अपेक्षा आहे. धन्यवाद दादा. 2 मिनटं. तुमचं क्षेत्र किती ते सांगा. आपलं 6 एकर. आजपर्यंत ज्या कर्जमाफ्या जे झाल्या त्याच्यात तुम्ही कधी बसले किंवा तुमचं कर्ज आहे नाही अजून बसलेच नाही. अजून बसलेच नाही. किती सालचं कर्ज. चालू कर्ज होतं ना. अच्छा थकीत नव्हतं. थकीत नव्हतं त्याच्यामुळे झालंच नाही ना कर्ज. त्याच्यामुळे झालं नाही. 2 मिनटं दादा. तुम्हाला क्षेत्र किती. 12 एकर आहे. 12 एकर क्षेत्र आहे तुमचं. 2008ला माफी झाली 2011-12ला माफी झाली त्यानंतर मारलं होतं 14-15 नंतर 20 काय ठाकरेंच्या काळात. तर तुमचं थकीत कर्ज वगैरे आहे. थकीत कर्ज होतं ना. कधी होतं. मागच्या जे आता झाली ना त्यावेळेस 7 लाख रुपये पण 1.5 लाख रुपयाची त्याने ऑफर ठेवली होती त्याच्यामुळे आम्ही काही त्यात बसलो नाही. हा म्हणजे 2012ची गोष्ट आहे. फडणवीसांनी जी माफी दिली होती 1.5 त्यात बसलो नाही. मग आम्हाला नंतर जे राहिलेलं उर्वरित रक्कम पहिली गोष्ट बसले का नाही नेमकी तुमची सालाचा काय होता का प्रॉब्लेम. एकर 7 लाख रुपये होते आणि 1.5 लाखाची ऑफर ठेवली होती त्यांना. बाकीचे वरचे पैसे भरल्यानंतर आम्हाला ते माफ होणार होते. आमचे ते नसल्यामुळे आम्ही ते भरू शकलो नाही. कशाचं कर्ज होते. पीक कर्ज होतं. पीक कर्ज होतं. अच्छा पीक कर्ज असल्यामुळे त्याची जास्त रक्कम असल्यामुळे आम्हाला ती बाकीची उर्वरित रक्कम घेता आली नाही जमा करता आली भरता आली नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही निळखेडा. बरं पाणी बिनी तुमच्याकडे कसं आहे. पीक काय असतं. पीक आता डाळिंबाचा बाग आहे कांदे वगैरे.
काय वाटतं सरकार जे अटीला आता पात्र शब्द वापरला, पीक कर्ज वापरला, काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? सरसकट कसा शब्द वापरला नाही त्यांनी? सरसकट ती वापरू शकत नाही, कारण सरसकट जर वापरलं त्यांना ते अख्खा भारताचं लोन काढून कर्ज भरण्यात येईल, त्याला तो त्यांच्या बोकंडी लोड येईल आणि शेतकरी त्यांना कसे फसवतील हे त्यांना माहिती, त्याच्यामुळे ते एवढं काही एक विषय साधा रिचार्ज मारायला गेलो तर 12-18% GST कट होतो, शेतकऱ्याला फक्त लुटल्या जाते. हो हे नक्कीच आहे. आपल्या कोणत्याही मालाला जर कांदा घेण्यासाठी गेलो आपण तर आपल्या मालाला कोणती GST नाही, पण त्यांचा माल ज्यावेळेस आपण घ्याल त्यावेळेस GST लावतो. आणि खादीच्या गोणीला GST, औषध घ्यायला गेलं त्याला खादीच्या गोणीवर बसलेला आहे GST मिळवण्यासाठी. हो, कारण मोदींना ती खादीच्या गोणीवरती GST साठीच बसलेला आहे. नाही, आपण असं म्हणू शकत नाही. मोदी जेवढा दोषी आहे ना तेवढे काँग्रेसवाले पण, ते त्यांच्या काळात काय लय सोन्याचे दिवस होते असं काही नाही. दोन्ही सारखेच आहे. शेतकऱ्याला दोघं फक्त लुटायचेच कामं करतात. लुटायचे कामं करतात. शेतकरी एकदम भोळा आता इथून पुढे स्टॅम्पवर लिहून घेतलं पाहिजे खरं तर. हो स्टॅम्प लिवायला आता कोण लिहून घ्यायची? नाही, आता जे लिहणारे ते लिहणारे आपण. मत मागायला आले का स्टॅम्पवर लिहून द्या म्हणा असं. अहो देऊ शकत नाही स्टाम्पाला ते. काहीच विचारते नाही ते. स्टाम्पाला नाही हो जो म्हणते ते त्यांच्या शब्दाला नाही जो म्हणते. तुमचा स्टाम्प फाडून फेकतील आणि दुसरं नवं पुस्तक छापतील ते. एक मिनिट काका, पुढे या जरा. या ना पुढे. तुम्ही कोण गावचे आणि तुमचं क्षेत्र किती? 3 एकर क्षेत्र आणि कोटमगाव. बरं, आजपर्यंत 2008ची माफी, 12, 15, 20 तुमचं काही थकीत कर्ज आहे का? थकीत होतं पण झालं नाही ना. कधी कर्ज होतं तुमचं? 2009ला. 2009ला कर्ज होतं. बघा, मी जे बोलतो तिथंच आलंय. जे गाळ्यात गुंतलेले शेतकरी आहे त्यांना आजपर्यंत काहीच भेटलं नाही, काहीच नाही भेटलं. कारण की यांच्या कायमच सालाच्या मर्यादा, एकराच्या मर्यादा. एखादा गरीब जर शेतकरी असेल त्याचे जर खातेच वाटप होईल नसले त्याला कर्जमाफी भेटतच नाही. पण मग ते म्हणजे त्यांची मर्यादा 1.5 लाख रुपये आणि आपण वरचे समजा 3.5 लाख भरायचे. मग ते 3.5 कुठून पाहिजे? जेव्हा 3.5 भरू तेव्हा ते 1.5 भेटायचे, नाही तर भेटत नव्हते. आणि मुळात आहे ना, यांनी कर्जमाफीची घोषणा ही केलीच नाही पाहिजे. बरोबर आहे. कारण माणूस त्या आशेने भरीत नाही. आणि लुटताना ते पिकाला भाव देते नाही ना. अहो पण मग ते भाव तर नाही देते, पण मग त्याच्यामुळं काय होतं, माणूस थकून जाऊ राहिला. थकल्यामुळं ते माणूस भरू शकत नाही आणि ज्याची भरायची कॅपॅसिटी राहते तो बी त्या लालसापोटी थांबवतो. त्यापेक्षा तुम्ही बाजार द्या. तोच यशस्वी ठरतो, त्यालाच माफी भेटते कायम. जो थांबतो ना त्याला माफी भेटते, पण जे गाळात गुंतलेले शेतकरी त्याला माफ होत नाही. आता जवळपास 70% शेतकरी रेग्युलर आहे, त्यांना काही भेटलं नाही. याच्यात 50,000 म्हणजे काहीच नाही ना. 50,000 तुम्ही समजा जो रेग्युलर शेतकरी त्याला 50,000 देऊ राहिले आणि थकेलला 2 लाख. 50,000 वाला काय भेटतं म्हणजे थकेल शब्द ऐकला का तुम्ही? पण हो, पात्र शेतकरी. पात्र नाही, ते कर्ज नाही म्हटले, पीक कर्ज म्हटले फक्त. पीक कर्जच ना. मग याच्यात फक्त सायपनवाल्यांचं किंवा विहिरीवाल्यांचं त्यांना याच्यात 1 रुपया नाही आहे. त्यांना याच्यात 1 रुपया नाही, फक्त पीक कर्जवाल्यालाच देणार ते. बाकी इतर शेतकऱ्याला काही नाही. ते तर विधानसभेच्या निवडणुकीत बोलते, कोरा 7-12 कोरा. ते निवडून यायसाठी आता ते काही करते. ताकद लावली होती त्यांनी एकदम. बोलायमध्येच त्यांची ताकद आहे, करायमध्ये नाही आहे. त्यांची बोलण्यामध्येच तेवढी ताकद आहे. त्यांनी तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांनी. आता या 2 लाखाची जी मर्यादा आहे पीक कर्जामध्ये, ज्यांचं कर्ज पीक कर्ज आहे 2 लाखाच्या, जरा या बरं समोर कोणाला आहे माफी. आता 2 लाखाची त्यांनी जी माफी दिली का शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ पात्र शेतकऱ्यांना, तर असे कोणी शेतकरी आहे का पीक कर्जाचे? पीक कर्जाचे शेतकरी भरपूर आहे, असं काही नाही का शेतकरी नाही आहे असं काही नाही. भरपूर शेतकरी, छोटे शेतकरी ज्यांनी 2 लाखाच्या आसपास कर्ज काढलेलं असेल असे भरपूर शेतकरी महाराष्ट्रामध्ये. आणि 20% शेतकरी असे आहे का त्यांनी जास्त कर्ज काढलेलं आहे. म्हणून शासनाच्या ज्या अटी त्यांनी निकष लावलेले आहे ना, त्यांची एक कमिटी राहते. त्या कमिटीनं सगळा सर्वे गोळा केलेला असतो. असं काही नाही का शासन कर्जमाफी देत नाही. कोण म्हणतं? 3 वेळा मी स्वतः बघितलं आहे. जरी आपलं नसेल झालं तर पण मी सोसायटीत चेअरमन होऊन गेलेलो आहे. किती लोकांची कर्जमाफी झाली मला माहिती आहे. त्यांनी बरोबर तोंड पाहून कार्यक्रम केले. 2008च्या माफी मला आठवते. फक्त तोंड पाहून का जे डॉन आहे ना, डॉनचे कर्ज माफ झाले, पण जे गोरगरीब लोक त्यांचे कर्जच माफ नाही झाले. हे खरं आहे का खोटं आहे सांगा मला. नाही असं नाही म्हणताय ना. त्यांना काय 50,000 वाल्याचं 5 लाख होऊन गेलो तर तसंच थकून राहिला. 12, 15 लाख वाले माफ झाले. एकदम फॅक्ट आहे हा. आणि मंत्री महोदय आत्ता मागे बोलले
का 7-8 काढले 10 काढले मग 2 लाखात कसं काय बसाल? अहो तुम्ही काय नागरा हाकून बंगले बांधले का 10-10 कोटीचे? शेतकरी कशासाठी करू राहिला आहे? जर 1 एकर द्राक्ष बाग उभा करायचा असेल तर 5-5, 6-6 लाख रुपये खर्च आहे. तो कसा 2 लाखाच्या आत बसेल? आणि जर तुम्हाला द्राक्ष बाग नको कांदा पाहिजे तर कांदा 500 रुपये क्विंटल विकू राहिला, शेतकऱ्याला काय शिल्लक राहील? काहीच नाही. दोन्ही बाजूने शेतकऱ्याला ते मिठी देऊ राहिले, वेटीत देऊ राहिले. शेतकऱ्याला फक्त निस्तनाबूत करू राहिले. सरकारला शेतकऱ्याशी घेणं नाही, फक्त खाणाऱ्यांशी घेणं आहे. त्यांना फक्त राईट, महत्वाचं. मतदान महत्त्वाचं आहे, त्यांना शेतकरी महत्त्वाचं नाही. फक्त खाणाऱ्यांचा विचार करा. हा बोला तुम्ही. सोसायटीचं कर्जमाफीचं नाही, एक्सपिरियन्स आहे त्यांना, असं नाही. त्यांचं क्षेत्र आहे ते, त्यांच्याकडून आपल्याला थोडं पुढे या. बंद करा. कर्जमाफी झालीच नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. जरी जे आता मी स्वतः आहे, झाली मला मान्य ते नाही, पण मी स्वतः आहे, माझं कर्ज 4 लाखाच्या वर आहे. ते सगळं पूर्ण केल्याशिवाय तो शासन किती देतं? 2 लाख रुपये त्यांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. ठीक आहे, ते बोलले असेल, सभेत बोलले असेल, काय झालं असेल तो भाग वेगळा आहे. खऱ्या अर्थानं ते म्हणताना शेतकऱ्याच्या काहीवरी मी मान्य करतो, ते म्हणताना शेतकऱ्याच्या काहीवरी त्यांनी पूर्ण 7-12 कोरा केला पाहिजेत, हे मान्य आहे मला बी, हे मला मान्य आहे. पण शेवटी ते शासनाच्या कमिटी असते, त्या कमिटीनं जो ठराव केलेला असतो त्याच्यात असं कोणी म्हणू शकत नाही का आम्ही शेतकरी ठरावात त्यांनी असं दिलंय का थकीत पीक कर्ज परत पात्र, त्यांना असं सुटसुटीतपणा ठेवला नाही त्यांनी. पात्र म्हणजे जे त्या निकषात बसतील तेवढे. अहो ऐका, माझा प्रश्न काय आहे, तुम्ही कायमच सालाच्या मर्यादा ठेवता, पण जो गाळात गुंतलेला शेतकरी समजा 2008च्या माफीत जो बसला नाही, 12ला पण बसला नाही, 15ला पण बसला नाही, 20ला पण बसला नाही, त्या शेतकऱ्याचं काय? त्याचा तुम्ही विचार करताय का? ते सर्व बरोबर आहे, ते शासनानं विचार केला पाहिजे. संपूर्ण कर्ज ते बोलले सभेमध्ये बोलले का फडणवीस साहेब सभेमध्ये बोलले आम्ही शेतकऱ्याचे शेतकऱ्याची कैवारी ते त्यांनी 7-12 कोरा केला पाहिजे, हे आमचं मत आहे. पण आता शासनाचं शेवटी धोरण काय आहे? शेवटी त्यांना बी राज्य चालवायचं आहे, देश चालवायचा आहे. माझा विषय काय आहे, पण येऊन जाऊन कुठे अडतं? शेतकऱ्यापाशी अडतं. ह्या गोष्टी त्यांनी जोपासल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजेत, शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ माझा विषय कोणता आहे का तुम्ही ना मोठे जे शेतकरी आहे त्यांना नका माफी देऊ, पण गोरगरीब मिडल क्लास शेतकऱ्यांना माफी तुम्ही दिली पाहिजे ना. तुम्ही तिथं पात्र शब्द टाका, पण तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांना पण चुराडताय ना. बरोबर आहे, हा विषय आपला. ही गोष्ट बरोबर आहे का शासनानं सर्वसाधारण शेतकऱ्यांचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजेत, ही सर्वसाधारण लोकांची अपेक्षा आहे. आणि कर्जमाफी करताना निकष लावून करा, पण मग सर्व शेतकरी अभ्यास करा. गाळात गुंतलेले शेतकरी कोण आहे का जे आजपर्यंत माफीत बसले? तुम्हाला एकदम सोपं आहे ना ते, पण तुम्ही ते करताय का? करत नाही ना. सर्वसाधारण शेतकऱ्याची कर्जमाफी होतच नाही, ही गोष्ट खरी आहे. हे आमचं मत आहे का सर्वांना कर्जमाफी झाली. आता भाजपच्या काळात पण एकदा दोनदा दुसऱ्यांदा कर्जमाफी आहे, परंतु शेतकऱ्याला न्याय भेटत नाही. काय वाटतं नेमकं तुम्हाला? काय तुमच्या गावातली परिस्थिती काय नेमकी? विषय असा आहे का ना, आणि हे आता फक्त शेतकऱ्याला फक्त नादी लावायचं काम करते. बाकी कोणतं सरकार आलं ना शेतकऱ्याच्या बाजूनं कोणीच नाही. कर्जमाफीचं नाव काढता फक्त विलक्षणापुरतंच करतं ते, दुसरं नाही. तर त्यांना ना म्हणजे असं वाटत नाही का बा शेतकरीची बाजू मांडू आपण बा मग सक्सेस करू. हे कर्जमाफीचं नाव काढायचं, थोडे शेतकऱ्याला माफ झालं तर झालं, नाही तर कोणाला नाही. आजपर्यंत आम्ही 90 सालापासून मी कर्ज काढतो, पीक कर्ज. आजपर्यंत मला कर्ज माफ नाही. आणि कर्जमाफी कशावरून मानते? कर्जमाफी नाही, काही नाही. आम्हाला मालाला भाव जर राहिलं तर कर्जमाफी नको आहे आम्हाला. आजही आम्हाला फक्त 3,000-2,000 रुपये कांद्याला आम्ही भाव नुसतं लुटायचं काम आहे. मका काय जाती 1,000, 1,200, 1,400 बरोबर, 1200-1300 रुपये जाती. मकाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. म्हणजे कांद्याचे तर दरवर्षी आले, पण मका 10,000 व्हायची याकरता आता ते पण होणार नाही. कोणत्याच पिकाला बाजार नाही आमच्या शेतीमालाला. आणि फडणवीस बोलले होते, पूर्ण ताकद त्यांनी लावली होती का 7-12 कोरा कोरा कोरा, आणि आता कसे बोलताय? आता कोरा काय ते नुसतं नावाला म्हणते हो, फक्त विलक्षणापुरते. हे फक्त ना राजकारणी लोक फक्त पदावर गेले का सगळे विसरून जाते, कोणता असो. खरं तर त्यांनी ना कर्जमाफीची त्यांची गरजच नाही, परंतु ते साधी खादीची गुन्हे घ्यायला गेलं तर 18% GST जातो. म्हणजे आपण एक शेतकरी कमीत कमी 50,000चं समजा पेस्टिसाईड आणि खाद घेत असेल तर एवढा मोठा कर तेव्हा त्यांना द्यावा लागतो. तेव्हा तुम्ही पिकाला का बरं मग भाव देत नाही? अहो आम्ही द्राक्ष बाग, त्याच्यामुळंच या खादीच्या गोण्या, लिक्विड औषधं मी अक्षरशः 2-4 वर्ष नुसते पैसे भरून बसलो. ते दुकानदाराचेच पैसे भरले, अक्षरशः नफा काहीच भेटला नाही तर तोडून टाकला. आता कांद्याची तीच गती, कांद्याचा बी लावून खर्च पेटत नसलं. असं वाटतं का धान्य फक्त तुमच्या गावात काय परिस्थिती आहे आजपर्यंत? हे बघा, मी म्हणत नाही कर्जमाफ झालं नाही, पण जो गाळात गुंतलेला शेतकरी आहे, तुम्ही एवढा अभ्यास करताय बरोबर,
तुमचा 2-2, 4-4 महिने अभ्यास चालवतो कर्जमाफीवर. मग तुम्हाला कळत नाही का की आजपर्यंत जो समजा ज्याचे खाते फुटेल नाही, जो गरीब शेतकरी आहे, जो गाळात गुंतलेला आहे, तिची तुम्हाला यादी तयार करता येत नाही का? जो आत्तापर्यंत त्याला कर्जमाफ झालेलं नाही आहे, त्या शेतकऱ्याला न्याय भेटतच नाही. कर्जमाफीला अटी शर्तीच एवढं लावून दिलं आहे की याच्यातले जवळजवळ 10% शेतकरीच फक्त बसतील, बाकी 90% शेतकरी कर्जमाफीत बसती नाही. आणि त्याच्यात त्यांनी 2025पर्यंत कर्जमाफी जाहीर केली. तर ही मार्च 2026पर्यंत गेली असती तर रेग्युलरवाले याच्यात बसून गेले असते. तर एवढं 1 वर्ष म्हणजे जे रेग्युलर भरणारे त्यांना काहीच फायदा नाही आहे. पण जे थकवणारे मग जी मानसिकता अशी होती, मग भरायचेच कशाला? जर रेग्युलरवाल्या जर फायदाच नाही तर मग भरतात कशाला, थकू द्या, जाऊ द्या. मानसिकता होऊन जाते. एक विषय हे कायमच आपली राजकारणाची राजकीय दुकानदारी चालली पाहिजे, म्हणजे खाणाऱ्याला स्वस्त भेटलं पाहिजे व शेतकऱ्याला त्याच्यामुळे यांच्या मतदानासाठी यांना मारणी घातल्या जाते. कारण की तुम्ही साधा रिचार्ज मला तर 12% 18% घ्या, खादीच्यामध्ये पण तुम्ही व्याज घ्या, पेस्टिसाईडमध्ये व्याज करते, मग शेतकऱ्याचीच लूट का बरं? हो, 10 ते 20 वर्ष पूर्वी जो उत्पन्न काढायसाठी जो खर्च येत होता त्या काही पटीनं वाढला. खर्च काही पटीनं वाढला आणि बाजारभाव तेवढेच आहे. सोयाबीन 2010मध्ये बी तीच भाव होते आणि आता 2026 आहे, आता बी तेच भाव आहे, 4-4.5 हजार. आणि यांनी तर टाळ घालून म्हणजे आंदोलन केलं होतं का सोयाबीनला एवढा भाव. आणि आताचं सगळं फेडरेशनचं काय, मकाचं काय परिस्थिती आहे? फेडरेशनची एवढी खरेदी चालू आहे, सोयाबीनला भाव नाही. शेतकरी अक्षरशः मातीमध्ये गेला आहे. आता काय, तुम्ही फक्त मालाला भाव द्या, बाकी शेतकऱ्याला अपेक्षा काहीच नाही. दादा 2 मिनटं, तुम्हाला कर्ज वगैरे आहे का? तुमचं कर्जच नाही आपल्याकडं. खूप सुखी. मग काय एकंदरीत काय परिस्थिती? कर्ज निलच होत नाही ना. कर्जात देत्या 2 लाख, त्याच्यात कर्ज होतं आपलं 5 लाख, वरचे भरायचे कुठून? व्याज. फक्त शेतकऱ्याने फक्त कष्ट करायचं, मरायचं, घाम गाळायचा. शेतकऱ्याने जर पिकवलं नाही तर हे काय खातील? शेतकऱ्याने अन्न कमावलं, शेतकऱ्याने धान्य कमावलं, हे सरकार फक्त हवा करायची, मोठमोठ्या गाड्या 50-50 लाखाच्या गाड्यांमध्ये फिरायचं आणि फक्त हवा करायचं. कष्ट केले नाही हे सरकार काय खाईल? शेतकऱ्याच्या कष्टावरच हे जगू राहिलं ना. शेतकऱ्यांनी जर धान्य कमावलं नाही तर हे काय खातील? शेतकरी धान्य कमवून शेतकरीच मरू राहिला, हे सुखा समाधानी आहे. मला एक सांगा, कायमच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना असंच झालेलं आहे, कर्ज माफच नाही झालं, 6 लाखच्या माऱ्या, एकरच्या माऱ्या. नाही, कर्ज माफच नाही ना. दादा तुम्ही कुठले, तुमचं किती क्षेत्र आहे? आम्ही दैवतचे, माझ्या नावावर 4 एकर क्षेत्र आहे. मी 1,85,000 कर्ज काढलेलं आहे, पण ते रेग्युलरमध्ये आहे. मला अजूनपर्यंत मी थकवलं पण नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा झाला नाही, होणार पण नाही. त्यांचं कसं आहे, ते सगळे कॅल्क्युलेशन करून घेतात. गावात किती आहे, समजा 100 शेतकरी आहे, 100 शेतकऱ्यामधून त्यांची बरोबर यादी जाते. यादी गेल्यानंतर ते बरोबर 10 शेतकरी बसवतात. कारण त्यांना एवढे पैसे देणं सरसकट म्हणल्यावर त्यांनी डायरेक्ट न अटी शर्ती लावता करायला पाहिजे होतं. आणि त्यांनी जे केलं नाही, आता तुम्ही याचं बघा, नापेडचं ते सांगताय मका खरेदी 2400 रुपये. अहो, माणसंच त्यांचे आहे सगळीकडं. त्याच्यात त्यांचेच माणसं टाकले, जे वशिलावाले त्यांचीच मका जाते. बाकीचा शेतकरी 1300-1400 मका विकतोय. बरोबर. आजही बी कोणी बी ज्याचा वशिला आहे तो लगेच मका काढतो, त्या मिनिटाला 2400 देतो. असं भरपूर ठिकाणी झालं आहे. ते सगळं लुटायचं काम चाललं आहे. त्यांचे सगळे माणसं आहे प्रत्येक गावामध्ये ना, BJP वाल्यांनी सगळे माणसं सेट केलेली. त्या माणसाचीच गावातून 2-2, 4-4 ट्रॅक्टर ते 2400 आम्ही भावाने जाता, बाकीचा सारला लुटलाट जातोय. त्यात व्यापारी लाईन सुद्धा आहे, जे व्यापारी 1500 घेताय, 2400 नापेडला विकताय, काहींचे उतारे डुप्लिकेट घेताय, सगळा त्यांचा गोळ. तुम्ही जे बोलताय ना, आता तुमच्या तोंडून मी ऐकलं, पण मी येवल्यामध्ये पण काही शेतकरी ना खून ऐकलं. हे तुम्ही कोणत्या बेसवर बोलता की व्यापारी त्या फेडरेशनला 2400 रुपयांनी भाव विकता? असं कोणत्या बेसवर बोलताय? मी 2-3 ठिकाणी बघितलं हे. मला कॉल पण आला होता, तुमचे उतारे वगैरे द्या, आम्ही तुमच्या नावाने टाकतो, ते पेमेंट तुमच्याकडे येईल, आम्हाला काढून द्या. म्हणजे टक्केवारी चालू झाली व्यापाऱ्यांची सुद्धा. तुम्ही म्हणायचं आम्हाला काहीतरी त्याच्यात आम्हाला द्या, म्हणजे आपण फास्ट जातो ते देणार ना. 2%, 4% देणार, 4 लाख घेणार आणि त्याच्यात आपल्याला गुंतून देणार. व्यापारी शेप राहणार. उपयोग काय त्याच्यात? शेतकरी शेतकरीच फासला जातो ना. बरोबर. सगळ्याकडे गणित शेतकऱ्याच्याच बोकंडे आलं. फासला कोण? शेतकरी. वरून त्यांना दाखवायला रेडी, सगळं गोळ शेतकऱ्यांनी केला, आम्हीच काहीच नाही केला. त्याच्यामुळं मग सगळे निकष वगैरे त्यांचे सगळे थापा आहे, त्यात काहीच नाही आहे. आता आम्ही, माझा बंधू पण आहे, मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीसनं कर्जमाफी केली ना, 2 लाखाच्या वरती एकही शेतकरी त्यावेळेस घेतलेला नाही, ते पेंडिंगला पडले. आणि आता जे आहे ना, देवेंद्र फडणवीस एवढा खोटारडा माणूस आहे का 17,500 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान देऊ म्हणे नुकसान भरपाईचं, आणि 33,000 रुपये पीक याला देऊ. तर त्याच्यात कोणाला आतापर्यंत एकाला भेटलं नाही. 2,000, 3,000 असं भेटलेलं नाही. आता कर्जमाफीचे एवढे निकष डेंजर लावून ठेवणार आहे का GR काढलेलं नाही तर 50,000 रुपये रेग्युलरला देणार म्हणते. पण 3 वर्ष जो रेग्युलर राहील त्याला 50,000 रुपये देतील. आणि थकबाकीदार शेतकरी तर 2 लाखाच्या वर ज्याचं आहे, 2,10,000 आहे ना, त्याच्यात GRमध्ये 2 लाखा 2च्या वरचे सगळे उडवणार.
निकष असे टाकणार तो 2च्या वरचे उडवणार आणि थकबाकीदार त्यांनी घेतले 2च्या आत येणार. तो निकष टाकून इतके शेतकरी उडवणार, कर्जमाफीचा फायदा कोणालाच होणार नाही. सगळ्यात मेन म्हणजे सरकारने जे शब्द रचना केलेली आहे ते म्हटले नाही का शेतकऱ्याला कर्जमाफ असं नाही म्हटले. ते म्हटलं शेतकऱ्याला थकीत कर्जमाफ पीक कर्ज बरं का ते पीक कर्ज. त्याच्या त्या निकषमध्ये भरपूर शेतकरी उडवणार. काय निकषमध्ये कुणीच बस गावात 10 ते 15 शेतकरी बसणार. याची कर्जमाफी काहीच आणि आता हे आंदोलन 15 मार्चपासून तीव्र करायला पाहिजे शेतकऱ्यांना आंदोलन. काही फायदाच नाही कर्जमाफी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर थोडं पुढे आपण जर मोबाईलला रिचार्ज मारायला गेलो तर जवळपास याला 12 ते 18% जीएसटी 18% जीएसटी पहिला कट होतो आपला लगेच. खादीची गुणी घ्यायला गेलं औषधाचे घ्यायला गेलं तर आणि 18% जीएसटी आहे. मोदी आता पिंपळगाव वसमतला आले होते. खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे कोणता. आता त्यांचं पश्चिम बंगालचं चालू आहे का राष्ट्रपतीच्या ममता बॅनर्जीने इकडं तिकडं राजकारण चालू आहे. आणि खाल्ल्या मिठाला जागा नाही. कुठं गेले आता मोदी साहेब. काहीच नाही ना. शेतकरी कोणी लक्ष द्यायला तयार नाही. एक नंबरचा खोटाट फडणवीस तर फक्त बोलबच्चन करायला. सगळे सारखेचे. आता काँग्रेसच्या त्यांच्या काळात पण आहे ना त्यांनी पण सालाच्या मर्यादा केल्या. त्यांनी 2 लाखाच्या मर्यादा केल्या. मागची कर्जमाफी 1.5 लाखाची मर्यादा केली. 2012 सालाची मर्यादा केली. 2008 कर्जमाफी झाली होती काँग्रेसच्या काळात. त्यांनी पण अल्पभूधारक अशी आड घातली होती. बरोबर आहे की नाही. आता बी फडणवीस बोलताना काय म्हटले का आता आम्ही नेमकी करायची का 1 हेक्टर का 2 हेक्टर पर्यंत. त्याच्यात त्यांना अजून म्हणजे निकष काहीच टाकलेले नाही. पीक कर्ज साहेब पण वालाचं की विहिरीवाल्यांचं काय अजून काहीच नाही. अजून भरपूर शेतकरी काहीच नाही. आधी नुकसान भरपाईचं तर काहीच आलं नाही शेतकऱ्यांना. फक्त आणि आज पिकाला भावाची काय परिस्थिती. काहीच नाही. आज 600-700 रुपयाच्या आत कांदे डायरेक्ट. काय चाललंय काय निस्ती लूट चालू आहे. भुजबळ साहेबांची समिती स्थापन केली त्याच्यावर काही निर्णय नाही. गेले पार झाला. आज अधिवेशन संपलं गेले विसरले सर्व. काही कुणीच लक्ष नाही त्यांचं. आम्ही भुजबळ साहेब यांची समिती स्थापन केली आणि कांद्यावर निर्णय घेऊ काय. चाल काका 2 मिनिटं. तुम्ही कुठले किती क्षेत्र आहे तुम्हाला. 2.25 एकर आहे. कर्ज वगैरे काढले का. कर्ज काढलेलं आहे. थकीत आहे का. थकीत आहे. कोणती सोसायटी का बँक. बँक आहे. कोणती बँक. बडोदा बँक. कधी काढलेले कर्ज. म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष कधी. 5 वर्ष झाली. मग थकलेलं आहे का. हो थकलेलं. किती कर्ज. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. आत्तापर्यंत ज्या सरकारच्या माफ्या झाल्या त्याच्यात तुम्ही बसले का. आपलं ठाकरेच्या काळात बसलेलं आहे. 2 का 1.5 लाखची मर्यादा. 1.5 लाखाची. त्याच्या अगोदरच्या माफीत नाही त्याच्यात नाही बसेल. दादा तुमचं क्षेत्र किती आहे. आज 2008ला कर्ज माफ झाले. 2012ला झालं 15ला झालं आणि 20ला पण झालं आहे. पण जो गाळात गुंतलेला शेतकरी आहे पात्र. तुम्ही शेतकऱ्यांसाठी पात्र शब्द वापरा पण तुम्ही श्रीमंताला नका करू. पण जे खरोखर कर्जबाजारी शेतकरी आहे जे गरीब शेतकरी आहे काही लोकांनी खाते फोडलेले नसता ते नाही बसत. काय वाटतं तुम्हाला कर्ज माफ किंवा तुमच्या गावात काय परिस्थिती. आमच्या गावात परिस्थिती जर बघायला गेलं सर तर शासनावरती घोषणा करतं कर्जमाफीची. त्याच्यात परत कमिटी बसवतात समित्या नेमतात आणि त्याच्यात शेतकऱ्याच्या हिताचा विचार करण्याऐवजी कमीत कमी शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल याचा त्या ठिकाणी ते विचार करतात. अभ्यास करतात आणि जेवढी कमीत कमी रक्कम जाईल त्या हिशोबाने ते वरती परत अधिवेशनात घोषणा करतात आणि शेतकऱ्याला पाण्यातच बघतात. कांद्याचा मुद्दा आहे साहेब. गेल्या 8 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब नाशिक दौऱ्यावर होते. उपोषण झालं होतं आपलं चांदवडला. त्याच्यानंतर नाशिक दौऱ्यावर होते. काही शेतकरी बांधवांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मुख्यमंत्री साहेबांनी म्हणे आम्ही त्याच्यावर घोषणा करू, आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. गेले 8 दिवस उलटून गेले साहेब. त्याच्यावर कोणाच्या शब्दातून सुद्धा निघत नाही आहे. मग शेतकऱ्याचं नेमकं बघताय काय. फक्त हे 500-600 रुपये. तेव्हा 800 रुपये कांदा होता. आज 500-600चे. म्हणजे अजून यांना काही फुकट विकायची वाट बघताय शेतकऱ्याची. शेतकरी हे नक्कीच लक्षात ठेवील साहेब. पण शेतकरी ज्यावेळेस मतदान करत असतो त्यावेळेस अगदी भाऊचा माणूस दादाचा माणूस अशाच पद्धतीने मतदान करतो. शेतकऱ्यामध्ये म्हणजे हे होत नाही. आणि वास्तविक तसा जर विचार केला शेतकऱ्याची जाणीव असणार किंवा शेतकऱ्याच्या घरातला माणूस तिथं नसतो ज्याला शेतीचा क म्हणता फ पण येत नाही असे लोक तिथं असतात. त्याच्यात आता चुक्या शेतकऱ्यांचा पण आहे. नेतृत्व निवडताना आता जे निवडले
त्यांनी पण काम खाली सगळी व्यवस्था बघून काम केलं पाहिजे, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. सगळं अनाबंगळ कारभार चालला आहे सध्या. दादा बाबा 2 मिनटं, तुमचं क्षेत्र किती आहे? आत्तापर्यंत किती वेळा माफी झाली? आतापर्यंत एकदा झाली शरद पवारच्या टायमाला. आणि नंतर पण भाजपने 1.5 लाखाची केली होती. नाही मिळली. बसले तुमचं क्षेत्र किती, त्यावेळेस किती माफ झाले होते? त्यावेळेस किती 60,000 रुपये. अच्छा. आणि नंतर परत त्याचा काय प्रॉब्लेम झाला? नंतर नाही मिळली. अच्छा. त्याला काय सालाचा प्रॉब्लेम झाला का एकराचा? काही नाही, तारखा मागं मोहरे झाल्या म्हणे. अच्छा. हां, तारखा दाखवी द्या असं. दादा 2 मिनटं या ना, एकेकानी जे कर्ज आहे ज्यांचे 2 मिनटं या ना, पुढे या ना. तुमचं किती क्षेत्र आहे? आत्तापर्यंत 3-4 वेळेस माफी झालं, तुम्ही माफीत बसलोय ना. 6 एकर क्षेत्र आहे माझंवालं. तर 60,000 रुपयामध्ये माफीत बसलेलो. 2014मध्ये बसलोय. मला वाटतं फडणवीसांची माफी होती 1.5 लाखाच्या आत. हो, 1.5 लाख. कोणतं कर्ज होतं तुमचं? ते पीक कर्ज होतं. किती होतं? ते 1,90,000 रुपये होते. व्याजा सगट का कसं? व्याजासकट होतात. अच्छा, माफ झालं. दादा 2 मिनटं. तुम्ही कोण गावचे, किती क्षेत्र आहे तुमचं? मी इथले पिंपळगाव नजीकचा आहे. माझा पहिला असा किस्सा झाला का देवेंद्र फडणवीसनं पहिल्या छूट कर्ज माफ केलं. त्यावेळेस माझ्यावर कर्ज होतं 3 लाख रुपये. अच्छा. त्याच्यात मी काही बसलो नाही. नंतर उद्धव सालामुळं बसले नाही का एकरामुळं? मी 2015ला गेलो होतं. हां, राईट. तर ते काय मला बसलं नाही. त्याच्यानंतर तेच कर्ज पुढं थोडं थकीत गेलं. मग उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. उद्धव साहेबाचे याच्यात सुद्धा माझं बसलं नाही. काय तुम्ही ज्यांना मागं कर्ज माफी दिली ते त्याच्यात नाही बसले, आणि ते साल त्यांनी पुढं नसेल घेतलं. पुढे मग ते त्याच्यात बी नाही बसलं. मग शेवट मी ते कर्ज भरून टाकलं. कसं भरलं मग ते? म्हणजे थोडं थोडं करून भरावंच लागलं ना मला. कोणतं सोसायटी होती का? नाही, स्टेट बँक होती. बापरे. ते कर्ज मला भरावं लागलं पूर्ण. म्हणून आता माझ्यावर काही कर्ज नाही आहे. मी त्यापासून घेतलंच नाही कर्ज. कारण आता नादच नाही करत कर्जाचा. मिळवणूक होती ना. ते अधिकारी सुद्धा ते काय म्हणते, तुम्ही पॉलिसी काढा 50,000 रुपयाची. अच्छा. बँकेचे तेच एजंट राहत्या, मॅनेजरच. ते काय म्हणत्या, तुम्हाला 1.5 लाख रुपयाच्यातून 50,000 पॉलिसी काढा. बापरे. मी त्याच्या समोर कागद फेकून दिले, निघून आलो. मागच्या याला तर मी तिथे बँकेत खरं खोटं करून दिलं आज बी. अच्छा. काय वाटतं काका, शेतकऱ्याची पिकाच्या भावात लूट होते. अगदी साधा रिचार्ज मारायला गेला तर 18% लगेच कट होता. शेतकऱ्याला खाद घ्यायला गेलं तरी 18% जाता. औषधं घ्यायला गेलं तरी, आणि शेतकऱ्याच्या मालाची एकदम लूट होते. सरकारचं काही चुकत नाही याच्यात. माझे शनिवारी 600 रुपये कांदे गेले. शनिवारी 600 रुपये कांदे गेले. त्याच्यामध्ये काय खर्च सुद्धा निघणार नाही. आज बाई मजुरी म्हणलं, एक ट्रॅक्टरला 2,000 रुपये लागायचे काढायला. जास्त खर्च वाढलाय. खर्च वाढला, भरपूर वाढला खर्च. आणि ही पीक कर्ज आहे, हे गाजर आहे. फडणवीसच खावं ते गाजर, आम्हाला नाही देऊ त्यांना. त्याचंच खा, तेच भलं. त्याला फक्त पक्ष फोडा, तिकडे 50 खोके वाटा आणि मजा करा. सगळे एका नाण्याचे एकाच नाण्याचे. असं म्हणायचं नाही का हा खूप चांगला आहे, सगळे तसेच आहे. काय म्हणतात बोला. मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल, याच मार्च अखेर महिन्यात स्वर्गीय अजितदादा आणि त्यांना जोडी मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की कर्जमाफी होणार नाही, तुम्ही कर्ज भरा. आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी नवजुनं करू, या अनुषंगाने शेतकऱ्यांनी घरातले डागडागिने म्हणजे काही खाजगी सावकारांकडून उसने घेऊन अशा पद्धतीने ते कर्ज भरले. आणि आता यांनी 2 लाखापर्यंतची माफी केली. त्याच्यात जे रेग्युलर भरणारे त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देऊ असं म्हणजे हे कितपत योग्य आहे? जो भरणार नाही त्या शेतकऱ्याला तुम्ही 2 लाखाची माफी देताय, आणि जो रेग्युलर भरणार आहे त्याला तुम्ही 50,000चं ते करताय. म्हणजे याचा परिणाम इडून पुढं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर सुद्धा दिसून येईल आपल्याला. बरोबर. दादा 2 मिनटं. तुम्ही क्षेत्र किती तुम्हाला? 2.5 एकर आहे. आत्तापर्यंत ज्या माफ्या झाल्या, तुमचं काही कर्ज बिर्ज आहे का? कर्ज आहे ना, पण मग आम्ही रेग्युलरमध्ये. अच्छा. हो, म्हणजे व्यवस्थितरित्या तुमचं हँडलिंग आहे सगळं. हो, मग आता शासनाने सांगत त्याप्रमाणे. पण मग आता त्यांनी असं गाजर दाखवलं कोणतं का जे रेग्युलर आहे त्यांना फक्त 50,000 देणार आहे. हो, मग आता इथून पुढं आता आम्ही थकीत ठेवणार ते कर्ज जोपर्यंत. कशाला म्हणत्या कर्जमाफी? म्हणत्या फक्त शरद पवारच्या कर्जमाफीला. अच्छा.
हे गांडू सरकार आहे. 2 मिनिटं. अशी का असं काय तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये का ती शरद पवारनं सरलाट कर्जमाफी केली. नाही नाव काय अडीच अल्पभूधारक शेतकरी घेतला होता जो एखादा गरीब ऐका मला आठवते ती कर्जमाफी आम्ही त्याच्यात बसलो नाही दादा इकडे कारण त्यांनी अल्पभूधारक शब्द वापर होता 2.5 का 5 एकराच्या आत शेतकरी आणि ज्यांचं खाते वाटप नाही समजा गरीब शेतकरी ते माफीत बसलेच नाही ना हो. पण ते 80% झालतं यायचं 10% सुद्धा होणार नाही ना. आजच्या याच्यामध्ये गावामध्ये 5% सुद्धा होणार नाही. बरोबर तुम्ही हे लिहून ठेवा माझं वाक्य. गावामध्ये 5% सुद्धा कर्जमाफी होणार नाही. चांगलं खूप छान नियोजन केलं त्यांनी अभ्यास खूप चांगला केला एक त्याचा. गाजर त्यानंच खावा दुसऱ्याला देऊ नाही. तुला काही कमी पडत सरकार शेतकरी कोण पण गावठी गाजर राहिलेच नाही ना आता. हायब्रिड कोण त्यानंच खावा ते शेतकरी एकूण लागलं तर तुला विलक्षणला पैसे आम्ही देऊ पण तू हे गाजर आम्हाला देऊ खूप अगदी पुरं ताकद त्यांनी लावली होती व 7-12 कोरा 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 कोरा. अहो त्यांना खोटं बोलणं त्यानं सरकार कमवलं. आत्तापर्यंत त्यानं काय केलं. सरकार पाडून सरकार बनवतो. सरकार पाडून फोडून तोडून सत्ता आहे ना आता. पण तेवढं दिल्ली त्यांचा मागं आहे त्याच्या तेवढा अभ्यास पण आहे त्यांचा त्याच्या मागे दिल्ली ना अभ्यास तेवढं माइंड पण खूप आहे त्यांना. आहे ना. मग आम्ही चाचन त्याला जास्त माइंड त्याच्यामुळे दिल्ली मागं असल्यामुळे तो काही करू शकतो. माझ्या मागे 100 माणसं द्या बरं मी काही करू शकतो. आता ते टाळ घेऊन आंदोलन त्यांनी केलं होतं का सोयाबीनला 6,000 भाव भेटला पाहिजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी नाही मिळालं. बरोबर. पण आता मकाचं पार हाल झाले म्हणजे म्हणजे अवकाळच करून टाकल्या फार मकान समजायच्याच शेतकऱ्याचे फक्त हाडकं बाकी राहिले आता बाकी काही नाही. आणि आता कष्ट करू बायांच्या अंगावर मास नाही राहिलं. नाही काहीच नाही राहिलं. बायाने आणि माणसांनी समजे सारखेच झाले आता. विषयच नाही ठेवला त्याने आता. ते आता काय मारीत्या का काय काय माहीत नाही शेतकऱ्याला आता. दादा 2 मिनिटं. तुमचं किती क्षेत्र आहे. माझं 2 एकरच्या आसपास क्षेत्र आहे आणि माझं सरकारला आव्हान आहे तुम्ही जी कर्जमाफी करताय ती करा आणि त्यामध्ये ज्या सरकारी ज्या बँका आहेत त्या बँकेचं पण करा. नाही ते बोलले त्यांनी शब्द केलाय ना का कोणती पण बँक असो तसं काही नाही. हा माझं पण पीक कर्ज पाहिजे ना कोणाकोणाचं किती आहे हा एक विषय आहे. जरी कोणाचं असेल किंवा नसेल ज्याचं असेल ज्या बँकांना याला पीक कर्ज म्हणून देण्याचा अधिकार आहे त्या शेतकऱ्यांचं त्यांनी माफीमध्ये बसवलं पाहिजेत केलं पाहिजेत आणि नुसतंच 2 लाखापर्यंतच नाही जे काही ऑर्ड असेल ते सुद्धा केलं समजा व्याज वाढलं असेल त्यांचं मग व्याज जे काय असेल समजा 2 लाख रुपये घेले पीक कर्ज आणि त्याचं व्याज जर 2.5 लाख झाला 2.5 नाही ते 3 का लाख असे ना मग त्या ठिकाणी 5 का असे ना सरसकट त्यांनी केलं पाहिजेत. असं 3-2 हा पंक्ती भेदभाव केला नाही पाहिजेत. पण त्यांनी खूप छान नियोजन केलं ना. शेतकऱ्याला कर्ज माफ नाही पात्र शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ नाही जे रेग्युलर भरताय त्यांना सुद्धा पण तसंच केलं ना. पाहिजे. 50,000 नाही 50,000 नाही कारण त्यांनी ते जर रेग्युलर जर सरकारला सहकार्य करताय तर त्यांनी पण यावर्षी त्यांना सरकारने या शेतकऱ्यांना जे रेग्युलर भरताय त्यांना ह्यावर्षी पण चान्स दिला पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरीच जर देत असेलच काय माफीमध्ये बसत असेल किंवा बुवा सरकारी बँकां जे कर्ज घेत असतील तेच जर बसत असतील जे खाजगी घेत आहे ते सुद्धा बसले पाहिजे आणि जे रेग्युलर भरत आहेत त्यांनासुद्धा हा लाभ मिळाला पाहिजेत. कारण यावर्षी कुठलाच कांदा असो मका असो कोणतंच पीक परवडलं नाही. लेबर खर्च खादीचा खर्च इतर भरपूर सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी एकदम मेटाकुटी चालला आहे आणि त्यामुळं सरकारने सर्वांनाच कर्जमाफी दिली पाहिजे. विशेष म्हणजे आता आपण किती औषधं मारतो वावरामध्ये खादी माग त्याला 17-18% निसा GST देतो आपण. हो आहे ना तसं GST आहे पण तो GST त्यांच्यासाठी आहे बाकी पिकाला भाव नाही शेतकऱ्यासाठी पिकाला भाव नाही. हा हो ना शेतकऱ्यासाठी कुठलाच त्या ठिकाणी निर्णय नाही आहे आणि मुळात जे कांद्याचे जे निर्णय घेत आहे यांना प्रथम विषय असा आहे का त्यांना हे माहीत नाही कांदा जमिनीवर येतो का कांदा टेरेसवर येतो त्यामुळं ज्यांना खप किंवा फ माहीत नाही असे तिथं बसले त्याच्यातला कांद्याचा ज्यांना गंध लावण्यास सुद्धा पुरता सुद्धा गंध नाही आहे असे लोक कांद्याचा निर्णय घेतात. बरोबर आहे. थँक्यू. बस